नासिकाचा प्राण कोणी मार्गेत, नाद दुमदुमेत अणुहाती. इडे पिंगळेचा ओग सैरा दिसतसे, त्यावरी प्रकाश आत्मतेज. ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगिया, साहितो उपाया याची मार्गे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग याचा 4थ्या क्रमांकाचा श्लोक. भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. यावरचं आपण चिंतन करत आहोत. मिथ्या अहंकार, मी आणि माझं, हा जो सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे तोच नाहीसा व्हायला पाहिजे महाराज. कारण याला मिथ्या का म्हटलेलं आहे, खोटं का म्हटलेलं आहे. मी आणि माझं आम्ही जे म्हणतो, वास्तविक ते आमचं नाहीच. कारण ते जर आमचं असतं तर जाताना आम्हाला सोबत नेता आलं असतं. परंतु आयुष्यभर मनुष्य मी आणि माझं या चक्रामध्येच फिरत राहतो. आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण महत्त्वाचा निर्देश करते. परंतु भगवंत मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणी अर्पण कर असं अर्जुनाला सतत सांगत असतात. कारण इंद्रिय नियंत्रित करण्याचं काम मन करत असतं, बुद्धी निर्णय देत असते. आणि या दोन्हींमुळं इंद्रिय सीमित होतात, मर्यादित राहतात. म्हणून भगवंत म्हणतात की मय्यार्पित मनोबुद्धी योमत भक्ता समे प्रिया. माझ्या ठिकाणी अर्जुना मन आणि बुद्धी जो अर्पण करतो म्हणजे विचार शून्य होतो, कुठलाच विचार मनामध्ये ठेवत नाही, असा भक्त मला आवडतो. निरीच्छ झालेला भक्त मला आवडतो, भगवंत सांगतात. कारण मन आणि बुद्धी जेव्हा जीव भगवंताच्या ठिकाणी अर्पण करतो त्यावेळेस त्या जीवाला स्वत्वाचाही विसर पडतो महाराज. कारण असो ऐसा कोठे आठवची नाही. आपण कुठं आहो, काय करतो आहे याचं सुद्धा ज्याला भान नाही, स्वत्व जो विसरून गेलेला आहे तो भक्त अर्जुनाला आवडतो, भगवंताला आवडतो. राधा राणी इतकी कृष्णमय झाली होती की कृष्णाला शोधत 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 राधाच विचारायली की राधा कुठं आहे. स्वतःलाच विचारायली, लोकांना विचारले, अहो तुम्ही राधेला पाहिलं का, तुम्ही राधेला पाहिलं का, तुम्ही राधेला पाहिलं का. लोक म्हणतात अरे असं वेळेसारखी करायली, अगं तूच राधा आहे. म्हणजे नाही नाही मी कृष्ण आहे. राधा पार्टच संपवून गेला. स्वत्वाचा पूर्ण विसर पडणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आहे. म्हणून भगवंत आपल्या या अष्टविधा शक्ती ज्या आहेत, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच आणि अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा, या अष्टविधा प्रकृतीचं ज्ञान अर्जुनाला सांगत आहेत. आणि त्यावर भाष्य करताना माऊली या 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग यात 18व्या क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8ही भाग.
या अष्टविधा प्रकरणी प्रकृती भगवंताने जी सांगितली, भूमी रापो अनलो वायू खम मनो बुद्धी रेवच, तेच माऊली माय मराठीमध्ये सांगत आहेत की आप तेज गगन मही मारुत आणि मन बुद्धी अहंकारे भिन्न आठही भाग. किती सोप्या भाषेत सांगितलं आहे माऊलींनी प्रत्येक गोष्ट. अर्थात आप तेज गगन मही मारुत मन. अर्जुना, भगवंत सांगतात, अर्जुना पाणी, तेज म्हणजे प्रकाश, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार, हे या प्रकृतीचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. आणि त्या 8ही शक्ती ही माझी निर्मिती आहे, मी निर्मित केलेले आहे. त्यामुळे ते माझ्या नियंत्रणात आहेत. माझ्या चालनेशिवाय, माझ्या इच्छेशिवाय ते कार्य करत नाही. त्यांना कार्य करण्याची शक्ती मी प्रदान कारण मुळात या शक्तीच माझ्या आहेत. आणि या प्रकृतीचं आणि माझं नातं काय आहे तर अंग आणि छाया जयापरी. आपण जसं उंच झाले की आपली सावली उंच होते महाराज. आपण खाली बसलो की सावली खोजी होते, आखूड होते, लहान होते. आपण जसं हालचाल करू तशी सावली करते. तसं भगवंत जसं वागवेल तशा या प्रकृती वागत असतात. या ज्या शक्ती आहेत अष्टविधा, या 8ही शक्ती भगवंताच्या अधिपत्याखाली असतात. भगवंत त्यांच्याकडून कार्य करून घेत असतो. या संपूर्ण तिन्ही जगताची निर्मिती या अष्टविधा प्रकृतीच्या साह्यानं झालेली आहे महाराज. आणि त्यामुळं त्या भगवंताचीच निर्मिती असल्यामुळे हे तीनही लोक भगवंताच्या अधीन आहेत, भगवंताच्या नियंत्रणाखाली आहेत. नवे नवे या तिन्ही जगताचा स्वामी भगवंत आहे, स्वतः भगवंत आहे. त्या अष्टविधा प्रकृतीचं वर्णन माऊली आजच्या ओळीतून करतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8ही भाग. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.